प्रेपोजिशन अँड टाइप्स ऑफ प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय व शब्दयोगी अव्ययांचे प्रकार. प्रेपोजिशन म्हणजे काय? अ प्रेपोजिशन इज अ वर्ड used before a noun or pronoun to show the relationship of time, place or position. शब्दयोगी अव्यय हा असा शब्द आहे जो नाम व सर्वनामाच्या अगोदर वापरला जातो व तो वेळ, ठिकाण, अवस्था यांच्याशी संबंध दाखवतो. टाइप्स ऑफ प्रेपोजिशन्स शब्दयोगी अव्ययाचे प्रकार. पहिला प्रकार सिंपल प्रेपोजिशन्स, दुसरा प्रकार डबल प्रेपोजिशन्स, तिसरा प्रकार कंपाउंड प्रेपोजिशन्स, चौथा प्रकार पार्टिसिपल प्रेपोजिशन्स आणि पाचवा प्रकार फ्रेज प्रेपोजिशन्स. प्रेपोजिशन्सचा पहिला प्रकार पाहूया, सिंपल प्रेपोजिशन्स. Simple prepositions are the short words used to show the relationship between nouns, pronouns, or to join parts of a clause or sentence. Simple prepositions म्हणजे असे लहान शब्द जे नाम व सर्वनाम यांच्यातील संबंध दाखवतात किंवा दोन वाक्य तसेच उपवाक्य जोडतात. फॉर एक्झाम्पल at, by, with, on, in, to, far ही काही सिंपल प्रेपोजिशन्स आहेत. डबल प्रेपोजिशन्स. डबल प्रेपोजिशन्स आर फॉर्म्ड बाय टू वर्ड्स आयदर जॉइंट और सेपरेट म्हणजेच दोन मूळ शब्द एकत्र येऊन किंवा वेगवेगळे येऊन डबल प्रेपोजिशन्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल इनटू, विदिन, विदाउट, ऑन टू ही काही डबल प्रेपोजिशन्स आहेत. प्रेपोजिशन्सचा तिसरा प्रकार कंपाउंड प्रेपोजिशन्स. कंपाउंड प्रेपोजिशन्स आर फॉर्म्ड बाय सम नाउन, एडजेक्टिव्ह और एडवर्ब कंपाउंड with the prefix be or a म्हणजेच नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषण यांना बी किंवा ए असे उपसर्ग लागून कंपाउंड प्रेपोजिशन्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल अक्रॉस, अलॉंग, अमंग, अबाउट ही काही कंपाउंड प्रेपोजिशन्स आहेत. प्रेपोजिशन्सचा चौथा प्रकार म्हणजे पार्टिसिपल प्रेपोजिशन्स. पार्टिसिपल प्रेपोजिशन्स आर फॉर्म्ड बाय ऍडिंग सफिक्स ing, en और ed टू द वर्ब म्हणजे क्रियापदाला ing, en किंवा ed हे प्रत्यय लागून पार्टिसिपल प्रेपोजिशन्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल ड्युरिंग, including, given, provided ही काही पार्टिसिपल प्रेपोजिशन्स आहेत. प्रेपोजिशन्सचा पाचवा प्रकार फ्रेज प्रेपोजिशन्स. फ्रेज प्रेपोजिशन्स आर ग्रुप्स ऑफ वर्ड्स used with the force of simple prepositions म्हणजेच दोन किंवा अधिक शब्दांचे गट एकत्र येऊन फ्रेज प्रेपोजिशन्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ, अलॉंग विथ, ड्यू टू ही काही फ्रेज प्रेपोजिशन्सची उदाहरणे आहेत. यूज ऑफ प्रेपोजिशन्स इन सेंटेन्सेस. प्रेपोजिशन्सचा वाक्यामध्ये उपयोग. इन म्हणजे आत किंवा मध्ये. वाक्यात उपयोग कांचन इज इन पुणे. ऑन म्हणजे वर, लागून. वाक्यात उपयोग ही सॅट ऑन द चेअर. अंडर म्हणजे च्या खाली. वाक्यात उपयोग द कॅट इज अंडर द टेबल. ऑफ म्हणजे वरून, मधून किंवा ला सोडून.
वाक्यात उपयोग द कॅट जम्प्ड ऑफ द काउंटर. ॲट म्हणजे च्यापाशी, कडे किंवा जवळ. वाक्यात उपयोग सी लॉस्ट हर रिंग ॲट द बीच. बाय म्हणजे ने, कडून किंवा च्या जवळ. वाक्यात उपयोग ही इज कमिंग बाय प्लेन. सिन्स म्हणजे पासून. वाक्यात उपयोग ही हॅज बीन अब्सेंट सिन्स मंडे. टिल म्हणजे पर्यंत. वाक्यात उपयोग सचिन प्लेड टिल 7 o'clock. विथ म्हणजे च्याने, च्या सोबत. वाक्यात उपयोग विजय राइट्स विथ हर लेफ्ट हँड. टू म्हणजे स, ला, ना, ते. वाक्यात उपयोग वी लिसन टू द म्युझिक. फॉर म्हणजे च्यासाठी. वाक्यात उपयोग व्हॉट कॅन आय डू फॉर यू. फ्रॉम म्हणजे पासून. वाक्यात उपयोग ही वॉज इल फ्रॉम मंडे टू फ्रायडे. ऑफ म्हणजे चा, ची, चे. वाक्यात उपयोग आय फाउंड अ बंच ऑफ कीज. नियर म्हणजे जवळ. वाक्यात उपयोग द कॅट इज सिटिंग नियर द टेबल. ओव्हर म्हणजे वर, उंच, स्पर्श न करता. वाक्यात उपयोग द रूफ इज ओव्हर द हेड. थ्रू म्हणजे मधून. वाक्यात उपयोग वी कॅन सी थ्रू द ग्लास. बट परंतु. वाक्यात उपयोग दे सॉ नथिंग बट ट्रीज. अंटिल पर्यंत. वाक्यात उपयोग अंटिल देन आय हॅड नेव्हर सीन हिम. अप म्हणजे वर, स्पर्श करून. वाक्यात उपयोग डोंट गो अप द स्ट्रीम. आफ्टर म्हणजे नंतर किंवा मागे. वाक्यात उपयोग प्लीज गो आफ्टर हिम. इनटू म्हणजे च्या आत. वाक्यात उपयोग गीता फेल इनटू द वेल. विदिन म्हणजे च्या आत, वेळेच्या संबंधित. वाक्यात उपयोग द लोन विल रिपे विदिन अ इयर. विदाउट म्हणजे च्या शिवाय. वाक्यात उपयोग यू कांट डू धिस विदाउट हिम. अपॉन म्हणजे च्या वर, गतीच्या संबंधित. वाक्यात उपयोग ही जम्प्ड अपॉन हिज हॉर्स. ऑन टू म्हणजे वर. वाक्यात उपयोग द कॅट जम्प्ड ऑन टू माय लॅप. इनसाइड म्हणजे आतील बाजूस. वाक्यात उपयोग द बुक इज इनसाइड माय बॅग. आउट ऑफ म्हणजे च्या मधून. वाक्यात उपयोग द पेशंट इज नाऊ आउट ऑफ डेंजर. थ्रू आउट म्हणजे संपूर्ण. वाक्यात उपयोग शी वॉज लाफिंग थ्रू आउट द मूव्ही. अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे, ओलांडून. वाक्यात उपयोग ही स्वॅम अक्रॉस द सी. अमंग म्हणजे मध्ये, अनेकांच्या. वाक्यात उपयोग शी इज अमंग हर फ्रेंड्स. अबाउट म्हणजे च्या विषयी. वाक्यात उपयोग आय विल टेल यू अबाउट माय पास्ट. अबाउ म्हणजे वर, उंचावर. वाक्यात उपयोग द वॉटर केम अबाव आवर नीज. अराउंड म्हणजे च्या भोवती. वाक्यात उपयोग ही पुट हिज आर्म अराउंड हर. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. वाक्यात उपयोग द ट्रेन इज बिहाइंड शेड्यूल. बिफोर म्हणजे च्या आधी किंवा समोर. वाक्यात उपयोग ही अराइव्ड बिफोर मी. बिलो म्हणजे खालच्या बाजूस. वाक्यात उपयोग युअर वर्क
is below average. Between म्हणजे च्यामध्ये म्हणजे दोघांच्या मध्ये. वाक्यात उपयोग I stood between Raj and Gopal. Beyond म्हणजे च्या पलीकडे. वाक्यात उपयोग Our house is just beyond the bridge. During म्हणजे च्या कालावधीत. He fell asleep during the film. Considering म्हणजे चा विचार करता. वाक्यात उपयोग He does very well considering how old he is. In front of म्हणजे च्या समोर. He is sitting in front of his computer. Because of म्हणजे च्या कारणाने. Because of the gas explosion, several homes burned down. According to च्या मतानुसार. According to Raj, it's a great movie. In order to च्यासाठी. He got up early in order to catch the plane.